श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज श्रावणी 3रा सोमवार आहे. तर तुम्हा सर्वांना श्रावणी 3ऱ्या सोमवाराच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शाळेत गेलेलं आहे, मस्त असं झिरकं केलं होतं. आता इथं केळी आहे आणि ना इथं साबुदाणा केलेला आहे. तर आता मी पूजेला जाते, ताट वगैरे करते आणि पूजेला जाते. तर आता सकाळी सकाळी फराळ झालं होतं आणि टिफिन वगैरे देऊन टाकले होते. तर म्हणजे शाळेत गेले होते, मुली पण शाळेत गेले होते. आणि इथे ना आता पूजेला आहे ना आम्ही लेटच आलो होतो, कारण आहे ना मागच्या वेळेस जेव्हा आलो ना तर इतकी गर्दी होती ना, तर सकाळी सकाळी नंबरच तिथं लागत नाही आणि मग घरचे पण कामं राहून जातात आणि शेतात पण जायचं होतं. तर इथे ना मग घाई अशी नाही इथं पूजा करून घेतली. तर बघा यावेळेस ना म्हणजे जास्त काही डीपली पूजा घेतली नाही. तर यावेळेस जी म्हणजे आपली शिवमूठ होती ती मुगाची होती आणि इथंच मस्त अशी पूजा झाली होती. तर गर्दी ना म्हणजे आज पहाटे जास्त जण येऊन गेले होते. आणि ज्यावेळेस म्हणजे ना कसं एखाद्या दिवशी आपण म्हणतो की आज गर्दी असेल त्या दिवशी नसते आणि ज्या दिवशी नसेल त्या दिवशी असते, असंच झालं होतं. तर मस्त छान अशी पूजा झाली होती. तरी म्हणजे वेटिंगला भरपूर जण होते. तर आरती झाल्या म्हणजे पूजा झाल्यानंतर आहे ना आपल्याला जायचं होतं मळ्यामध्ये. तर मळ्यामध्ये कशाला जायचं आहे तुम्हाला ते याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं. तर बघा इथं मस्तच म्हणजे बघा पुरुष मंडळी पण इथं आलेले आहेत, जे आहे ते दर्शनासाठी. तर घरी आले, फराळ वगैरे केलं, लादी वगैरे पुसली, सर्व कामं आटोपले, कपडे वगैरे धुतले आणि मग आम्ही आलो होतो मळ्यामध्ये. तर मळ्यामध्ये ना आम्ही नंतरच आलो, कारण आल्यानंतर. तर बघा इथे ना म्हणजे पहिला तोडा बऱ्यापैकी झाला होता. तर काही शेंगांना म्हणजे ह्या वर्षी ना मूग येणं म्हणावं असं काही झालंच ना, म्हणजे शक्यतो मूगच आला नाही म्हणायचं. काय झालं काय माहिती, असा म्हणजे रोग आहे ना तो पडल्यासारखा, म्हणजे जास्त वाढला पण नाही आणि जास्त त्याला म्हणजे जे फुलं आहे तेच लागले नाही. त्याच्यामुळं एकच तोडा झाला. शेंगा पण बघा बारीक बारीकच होत्या. तर इथं आम्ही 4 जण शेंगा तोडायला बिलगलेलो होतो. तर ऊन इतकं होतं ना, या उन्हामुळे ना डोकं खूप दुखतं. तर मला तर ऊन म्हटलं तर बापरे, इतकं डोक्याचं म्हणजे काय परेशानी काय माहिती, माझं डोकंच खूप दुखायला लागतं. पण आता कसं आहे ना, पाऊस सांगितलेला आहे. म्हणजे असं जर हवामान खात्याने पाऊस सांगितला ना, त्यावेळेस कधी येतो, कधी येतच नाही. मग त्याच्या अंदाजावरती आपल्याला पण घ्यावं लागतं. जर असं वाटतं जर जास्तच पाऊस आला आणि मग ज्या शेंगा आहे, तसं एक वर्ष आमचं झालंच होतं की आम्ही म्हटलं तोडू आणि एक 2 गोणी तोडली आणि जेव्हा पाऊस चालू झाला तर पूर्ण शेंगा पाण्यात गेल्या होत्या. मग कसं असतं ना, हाताशी म्हणजे काय हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो निसटून जातो. तर त्यामुळे ना मग इथं शेंगा तोडायला घेतले होते. तर आता बाया लावायचे म्हटलं ना तर शेंगाच काही जास्त नाही. त्याच्यामुळं बायका म्हणजे 300, आता काय कोण 400 मागतं, कोण 350 मागतं, कोण 450 मागतं. आता मजुराला तुम्हाला माहीतच आहे, मजूर जे आहे ते बांधावरतीच पैसे लागतात आणि आता पिकाचं कसं येतं नाही येतं. तर त्यामुळे ना मग घरच्या घरी चाललं होतं, जसं जमलं तसं तोडायचं काम. तर इथं आता तुम्हाला आहे ना किती मूग होतं तेही तुम्हाला मी दाखवेल. तर बघा इथं असं कुठं तरी शेंगा आहे आणि तो मुग पण पातळ पडलेला आहे. तर त्याच्यामुळे ना तो काही जास्त म्हणावा असं आहे ना उरकतच नाही आणि जास्त साचत पण नाही. तर चला आता आहे ना पटपट अशा आहे ना मुगाच्या शेंगा तोडून घेऊया. तर आता ना इथे एक बोध म्हणजे जो आहे ना तो तोडायचा झाला होता. तर तो आता तोडल्यानंतर आहे ना काही शेंगा ज्या आहेत त्या मावतच नव्हत्या. आता आम्ही ना नेमकं गोणी पण आणायला विसरलो होतो आणि त्याच्यामुळे तिथंच जी बादली होती ना तिच्यात तोडल्या होत्या. तर आता आहे ना मग घरी जायचं होतं. म्हणजे घरी जायला आहे ना दिवस भरपूर होता, पण गाईला खायला टाकावं लागतं, तिचं दूध काढायचं, तिथं झाडायचं, ते भरपूर वेळ लागतो.
मग आता नाही तर एक जे कार्प होतं त्याची जुगाडच करावा लागतो. मग त्याच्यात घेतलं काय आणि माझ्याकडं बादली होती. त्या बादलीमध्ये पण शेंगा होत्या आणि एक मोठा जो भोदा आहे तो पण घेतलेला होता. त्या भोदामध्ये ते टाकायच्या होत्या आणि मग एवढं काय ते म्हणजे एवढं लांब भरपूर आहे जिकडं आपल्याला न्यायचे आहे ना शेंगा. तर बघ हा एवढा भोत जो आहे तो शेंगा तोडल्या होत्या, ते पण दुपारनंतर तोडल्या होत्या. सकाळी उपवासामुळे ना जास्त म्हणजे मला आहे ना थकवा आल्यासारखं वाटत होतं. पण आता शेंगा थोडं म्हणजे बघा तुम्ही मूग तर लईच पातळ आहे. पण बऱ्यापैकी शेंगा इकडं पुढं जो आहे ना तिकडे चांगलं होतं तर निघाल्या होत्या. आता किती होतो काय माहीत नाही. तर एवढा असा आता तोडला होता. आता ते ना आपल्याला चाळीमध्ये नेऊन टाकायचं आहे आणि बादलीत पण शेंगाच आहे तर त्या मी घेणार आहे आणि आहो हा बोध घेणार आहे. तर बघा इथे ना छान अशा शेंगा तोडून झाल्या आहेत. तर चला आता आपण ना घेऊन जाऊया त्या. संध्याकाळच्या वेळेस आलेला होता आपण. आता इथे ना आपण जे वेल लावले होते ना ते बघू म्हटलं काय काय आलेलं आहे त्याला. तर चला आता तुम्हाला दाखवते मी. ते खूप पांगलेले आहे आता. बघा आता हा काकडीचं आहे. हे बघा ही चवळी, चवळीचं झाड आहे. ते बापरे मस्त चवळे आले बघायला. आणि हे आलेले आहे टोमॅटो. बघा मस्त आता आपला भाजीपाला चालू झालेला आहे. आणि हे काकडीची वेल आहे तर आता याला आहे ना इकडे टाकून द्यावं लागेल जरासं. म्हणजे ना ते रोपाला जर आहे जरासं त्रास देतील ते. एक तर रोप खूप महागच आहे. हे बघा पूर्ण कळ्या लागल्या याला आता. माझ्या शहरातल्या काही दादांना माहीत नसेल तर हा याला कुळीद म्हणतात. आणि ही आहे कोथिंबीर. कोथिंबीरीला फुलं आले. त्या चवळीच्या शेंगा नेणार आहे आपण. मी दिल्यानंतर आहे ना तुम्हाला त्याची भाजी कशी करतात ती दाखवणार आहे त्याची रेसिपी. त्याच्यावरती काहीतरी ना बारीक बारीक किडे पडले असं. किडे आहे बारीक बारीक. काकडी काय अजून आलेली नाही आहे तोडायला. हे बघा कोथिंबीरीला धन पण आलेले आहे आपले. आणि हे आता एवढं रोप चिमटायचं राहिलेलं आहे तेवढं झालेलं आहे. आणि मेथीची भाजी पण आलेली आहे. आता मेथीची भाजी पण घ्यायची आहे. पण आता सध्या ना बाजारातून आणलेली आहे त्याच्यामुळे. आणि कोथिंबीरीला फुलं आणलेली आहे त्याच्यामुळे आता थोडीच घेतली मी, जास्त काही घेतली नाही. मेथी मेथी बघा लाल कोराची मेथी आपण जी टाकली होती ना ती मस्त अशी आलेली आहे. आता याची पण आपण आहे ना मस्त अशी ना भाजी करणार आहोत. आता ज्यावेळेस मी येईल ना आता उद्या जर आले ना उद्या खुडून येईल मी ती. बघा छान मेथी आली. इकडं पण टाकली होती पण इकडे ना उळं टाकलं. आणि आता तर तिथे मी बादली ठेवली मुगाच्या शेंगांची. ती न्यायची मला. आहो गेलेले आहे पुढं. जे ना उपवास आहे तर मला आहे ना उपवासाच्या दिवशी जास्त भूक लागते. आणि खरं तर जेवायला बसलं तर काय जास्त खात नाही. पण जे उपवास आहे ना त्या दिवशी जास्त मला असं वाटतं की आणि आता आपण निघालेलो आहोत वरती. बघा मस्त अजून दिवस भरपूर आहे पण गाय धुवायची आहे त्याच्यामुळं. आणि जाण्यासाठी बाई मक्का कापून घेतली. तर झालं आता गाई खाली झाडून वगैरे घेऊ. बघा मी आवळे घेतलेले आहे मस्त असे. आता आपल्याला तेल बनवायचं आहे. आणि हे आवळेचं झाड आहे. आणि मस्त अशी मेथीची भाजी. आणि इथं आता पोळ्या चालू आहे माझ्या.